नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर परत इथं अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला क्रॉस पट्टीसाठी वाढवून घ्यायचं आहे। या व्हिडिओत आपण फक्त फ्रंट साइडची कटिंग करत आहोत आणि ब्लाउजची तयार उंची 13 आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच प्लस केलेलं आहे क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच। इथं आय हुक साठी आपल्याला वाढवून घ्यायचं। तुम्हाला आय हुक साठी किती मार्जिन लागतं, टेपच्या इंची टेपच्या 3 लाईन इतकं किंवा पाव इंच ते इथं बरोबर आखून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही रेष आय हुकचं अंतर सोडून आपल्याला शोल्डर घ्यायचं 5 इंच आणि मुंडा घ्यायचा 5.5 इंच। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा 8 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे अर्धा किंवा पाऊण इंच इतकं अंतर आपण इथं प्रिन्सेस कटचा आकार देणार। इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागेल, त्याच्यासाठी इथं अर्धा किंवा पाऊण इंच अंतर वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर इथून आपल्याला पाऊण इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कमर आहे 27 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6.25 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपण इथं 3 पीस प्रिन्सेस कट साठी अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर ते अंतर वाढवून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच। त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पाऊण इंचावरती। इथं पाव इंच किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतकं खाली तिरकस डाऊन जायचं आहे। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच 6.5 इंचाचा, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून मी 7 इंचावरती कटिंग करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टीसाठी आपण आधीच अर्धा इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे। तर इथं घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंचाची आणि इथं घ्यायची आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट पॉइंट मोजून घ्यायचा आहे आणि चेस्ट पॉइंट आहे 9 इंच, त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल, म्हणून मी इथं 9.5 इंचावरती खूण करून घेत आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे, तर इथून आपल्याला हे 32 इंच साइज आहे, म्हणून इथून आपल्याला हे अंतर 3.25 इंच घ्यायचं आहे। लहान साइज आहे म्हणून आपल्याला हा टक्स इथं किती इंचाचा घ्यायचा आहे, तर हा टक्स आपल्याला 1 इंच किंवा मग 1.25 इंचाचा घ्यायचा आहे। तर मी हा 1.25 इंचाचा घेत आहे आणि नंतर मग आपल्याला इथून बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं हे अंतर घेतलं 3.25 इंच। त्याच्यानंतर आपल्याला इथं पाऊण इंच तिरकस डाऊन करायचा आणि मागच्या साईडला आपण अर्धा इंचाचा इथं अर्धा इंच डाऊन करत असतो, तर ते अंतर पकडून इथं आपल्याला पाऊण इंच अंतर आखून घ्यायचं।
म्हणजे की मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त होणार नाही याच्यासाठी आपल्याला लगेचच हे पॉइंट देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. याचे आता आपण कटिंग करू. तर या ब्लाउजचा मुंडा घेर आहे 14 इंच. बाहीची लांबी आहे 4.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 5.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेत आहे. कॅप हाईट घेतली 2.5 इंच. मुंडा घेर आहे 14 इंच. त्याचा दुसरा भाग घेतला 7 इंच. सरळ रेष ओढून त्याचा मध्य सेंटर काढून घेतला. लगेचच दंडघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर ह्या ब्लाउजचा दंडघेर आहे 11 इंच. 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं आपल्याला 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 पॉइंट देऊन आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि ती फक्त फ्रंट साईडची. तर साईज आहे 32. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा.